पाण्याला काय म्हणतात म्हटलं आता? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. पाण्याला काय म्हणतात सांगा? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. हे कुणाला म्हणतात? पाण्याला. का बरं युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात पाण्याला सांगा बरं का? कारण यस, व्हेरी गुड, पाण्याचं प्रमाण कसं आहे? लार्ज प्रोपोर्शन आहे. कसं आहे? लार्ज. मेनी सबस्टन्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर. अनेक सबस्टन्स हे पाण्यामध्ये विरघळतात. काय म्हणलं बेटा? अनेक सबस्टन्स. मेनी सबस्टन्सेस. काय बेटा? मेनी सबस्टन्सेस. सबस्टन्स म्हणजे काय बेटा? पदार्थ. सबस्टन्स म्हणजे काय? पदार्थ. रेडिली डिझॉल्व म्हणजे म्हणजे डायरेक्टली विरघळतात. रेडिली डिझॉल्व. डिझॉल्व म्हणजे काय बेटा? विरघळणे. डिझॉल्व म्हणजे काय? विरघळणे. कशात विरघळतात? इन वॉटर. कशामध्ये? पाण्यामध्ये विरघळतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. काय म्हणतात त्याला बेटा? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आता तुम्हाला एक शिकल तुम्ही. काय शिकल तर बेटा? सर एक होता सोल्यूट, दुसरा काय होता बेटा? सॉल्व्हंट, आणि तिसरा काय होता सांगा? सोल्युशन. आलं का लक्षामध्ये? काय म्हटलं? एक होता सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, पुढे काय तयार झाला? सोल्युशन. आता सोल्यूट म्हणजे काय बेटा? जे कमी प्रमाणात असतात, लेस अमाऊंट, किंवा हा लेस अमाऊंट. काय बेटा? लेस अमाऊंट. किंवा त्याला काय म्हणतात? लेस प्रोपोर्शन. काय बेटा? लेस प्रोपोर्शन. त्याला काय म्हणायचं? सोल्यूट. किंवा ज्यांना डिझॉल्व करायचे, टू बी डिझॉल्व. टू बी डिझॉल्व म्हणजे विरघळवायचं आहे, त्याला काय म्हणलं जातं? सोल्यूट. आणि ज्याचा प्रमाण जास्त असतो, लार्ज प्रोपोर्शन. लार्ज प्रोपोर्शन म्हणजे ह्याच्यामध्ये विरघळतात. ह्याच्यामध्ये काय होतात? सर्व वस्तू विरघळतात. पण हे कुणामध्ये विरघळतात? सॉल्व्हंट मध्ये. तर त्याला काय म्हटलं जातं? सॉल्व्हंट. पहिला काय झालं? सोल्यूट. दुसरा काय झालं? सॉल्व्हंट. आणि ज्या वेळेस हे दोघं एकत्रित येतात, हे दोघं एकत्रित आल्यानंतर काय तयार होतं सांगा बरं का? सोल्युशन. हे नवीन शिकायला मिळालं का नाही? असली त्रास झाले मला. शपथ शपथ शपथ. लेट्स ओके. सांगा. सोल्यूट लेस प्रोपोर्शन, सॉल्व्हंट आणि दोघे एकत्रित आल्यावर. आता एक उदाहरण सांगतो. हा लिंबू आहे समजा, आणि हा पाणी आहे, आणि पुढे काय तयार झालं बेटा? शरबत. काय तयार झाला? शरबत तयार झालं. हा कमी प्रमाण आहे का जास्त आहे? कमी आहे. म्हणजे हा काय झाला? सोल्यूट. हा प्रमाण जास्ती आहे म्हणजे हा काय झाला? सॉल्व्हंट. आणि दोघे एकत्रित जमून शरबत तयार झालं. हे काय तयार झालं? आलं का लक्षामध्ये? व्हेरी व्हेरी गुड. आणि याच्यात एक बेसिक किती आहे बघू. पाण्याचं प्रमाण किती आहे जमिनीवर? सॉरी, पृथ्वीवर 71%, आणि समुद्रात 97%, अंडरग्राउंड आणि फ्रोझन मध्ये 2.7, आणि पिण्यासारखं 0.3 म्हणजे पाठ झालेलं आहे. व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे कळालं ना मी सांगितलेलं व्यवस्थित? आता पाणी आपला कव्हर झालेला आहे. आता पाण्याच्या नंतर कोण असते सांगा बरं का? पाणी आपला कव्हर झालाय. पाण्याच्या नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल? यस, पहिला आपण काय करू बेटा? एअर घेऊ. काय घेऊ बेटा आपण? एअर. एअर काय घ्यायचे आपल्याला? एअर. एअर म्हणजे काय? हवा. एअर म्हणजे काय? हवा. एअर मध्ये काय फक्त ऑक्सिजनच राहते का? नाही. त्याच्यामध्ये काय राहते? नायट्रोजन राहते, आर्गॉन राहतो, क्रिप्टॉन राहतो, कार्बन डायऑक्साईड. त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस कशामध्ये प्रेझेंट असतात सांगा बरं का बेटा मला? हवेमध्ये प्रेझेंट असतात. तर हवा काय आहे? तर द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स. आता हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहेत, 6 इनर्ट गॅसेस आहेत,
नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, वॉटर पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल्स आहेत. बाबा बाबा एवढी आहे. कशामध्ये? एअर. एअर म्हणजे काय बेटा? मिक्सचर ऑफ गॅसेस. मिक्सचर ऑफ गॅसेस म्हणजे काय सर? मिक्सचर म्हणजे काय? मिश्रण. मिक्सचर म्हणजे काय? मिश्रण. कशाचं मिश्रण आहे? वायूचा मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे बेटा? सांगा बरं का. वायूचा मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे? वायूचा मिश्रण आहे. कोण आहे वायूचा मिश्रण? सांगा. हवा हे कशाचं मिश्रण आहे? वायूचा मिश्रण आहे. कशाचा मिश्रण आहे? वायूचा मिश्रण आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते वायू असतात ते आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचं. एकच लक्षात ठेवायचं, पृथ्वीवर सर्वात जास्ती जो प्रमाण असतो तो प्रमाण असतो नायट्रोजनचा. कोणत्या वायूचा आहे? हवेमध्ये सर्वात जास्ती प्रमाण कोणत्या वायूचा आहे? नायट्रोजनचा. आता समजा हे एअर आहे. आता कोणते कोणते? पहिला आहे नंबर 1 नायट्रोजन. कोण आहे बेटा? नायट्रोजन. नायट्रोजन असतो जवळपास 78%. किती टक्के आहे? 78%. विसरायचं नाही. नायट्रोजनचं प्रमाण हे डॅश डॅश टक्के आहे. किती टक्के आहे? 78%. नायट्रोजनच्या नंतर आहे ऑक्सिजन. कोणता आहे बेटा? ऑक्सिजन, ज्याच्या आपल्याला जगण्यासाठी गरजेचं आहे. बिना ऑक्सिजनचं जगतो का आपण? नाही. आपण बॉडीच्या आत कुणाला घेतो? ऑक्सिजनला. ऑक्सिजन जो आहे तो आहे 21%. किती टक्के आहे बेटा? 21%. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे तो आर्गॉन. काय आहे तो बेटा? आर्गॉन. आर्गॉन जवळपास 1% आहे, म्हणजे 0.9%, म्हणजे जवळपास 1%. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड किंवा अदर कॉन्स्टिट्युएंट्स. काय बेटा? अदर कॉन्स्टिट्युएंट्स. कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय बेटा? घटक ऑफ एअर. ते आहे जवळपास 0.07%. आणि लास्ट आहे कार्बन डायऑक्साईड. किती बेटा? कार्बन डाय ऑक्साईड. त्याचं प्रमाण आहे 0.03%. बघा नीट समजून घ्या. रट्टा मारा, पाठ करायचे येतात. बघा नीट ऐका. काय म्हणलं बेटा? एअर मध्ये नायट्रोजन किती आहे सांगा? 78%. सर्वात जास्ती प्रमाण कोणाचं आहे? नायट्रोजनचा. किती टक्के आहे? 78%. ऑक्सिजन सांगा. आर्गॉन सांगा. अदर कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक, म्हणजे हवेचे दुसरे घटक किती टक्के सांगा? 0.07%. कार्बन डायऑक्साईड किती आहे सांगा बेटा? एकदा बघून घ्या छान. बघा किती किती काय काय बघा लवकर. नाही 0.03%. केवळ आपल्याला पाठवायला पाहिजे. तुम्हाला प्रश्न जर विचारला आपण आपल्या पृथ्वीवर सर्वात जास्ती प्रमाण गॅस मध्ये, एअर मध्ये कोणत्या वायूचा आहे म्हणल्यावर तुम्ही काय म्हणणार सांगा? व्हेरी गुड. नंबर 2 ला कोण आहे? नंबर 3 ला आर्गॉन. नंबर 4 ला अदर कॉन्स्टिट्युएंट गॅसेस. म्हणजे खर तर नंबर 4 ला कार्बन डायऑक्साईड येतो. अदर मध्ये अनेक गॅस आहेत बेटा, एक नाही, 1760 आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. घेऊत का आपण पुढं? चल पाहत. हे पाठ झालं सर्वांना? विचारू का तुम्हाला आता? नायट्रोजन सांगा. ऑक्सिजन 21%. आर्गॉन बेटा 0.9%. अदर कॉन्स्टिट्युएंट्स आता सांगितलं. कार्बन डायऑक्साईड 0.03%. म्हणजे पाठ झाले म्हणा की तुम्ही पाठ केला का नाही वर्गात? कोण म्हणलं तुम्ही हुशार नाही म्हणून? हुशार आहात तुम्ही. प्रयत्न करा. येते का नाही? करू की नको?
ती नको. म्हणून तुम्हाला बघा एक सुद्धा मी लिहून देऊ दिले तुम्हाला. पण तुम्ही आता बघा लास्टला मी 5 मिनिटाचं रिव्हिजन घेतो, अख्खी उत्तर तुम्ही देण्याकरता माझं नाव बदलून टोटल उत्तर तुम्ही द्याल. मला गॅरंटी आहे तुमच्यात, ठामपणे मला विश्वास आहे तुमच्यात. पूर्ण उत्तर तुम्ही देणार. ये माई ये, कस काय उशीर केलीस का? आई ये माई, बस बस. अलीकडे बस, तिथे दिसणार इकडे काय दिसणार इकडे माहिती इथं बस बाबा, बस तिच्या बाजू. आज हा काय आज 8 वाजता होतं क्लास. हा नाही मी काल तिला आलो होती ना, तिला माहिती त्याच्यामुळे. नाही उद्यापासून 8लाच घेऊन या. 10 हा नाही काय नाही चालतं. मी पुन्हा बोलतो. हा ओके बेटा, काय अडचण कुणाला? कळलं एकदम परफेक्ट डोक्यामध्ये बसलाय. ओके. आर्गॉन सर 0.9%, कार्बन डायऑक्साइड सर 0.03%, अदर कॉन्स्टंट गॅस आहे 7, कार्बन डायऑक्साइड 0.03. एवढं झालं. अजून दुसरे बी घ्यायचे आपल्याला बरं का. टेबल पाठवा सर्वांना. व्हेरी गुड. आता बघा बेटा, आता कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर कोणती पाहूया. आता जे आपण पाहिलं कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. काय बेटा? कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. एअर मध्ये कोणते कोणते घटक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला आपण म्हणला सर्वात जास्त प्रमाण कुणाचा होता बेटा? सर नायट्रोजन. कोण होता? नायट्रोजन. किती होता? व्हेरी गुड. सर नंतर होता ऑक्सिजन. किती होता रे बेटा? व्हेरी गुड. त्याच्यानंतर घ्यायचा कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड किती होता आता सांगा मला? 0.03% होता. नंतर अजून नाव वेगळे नाव देतो बघा. आता नवीन नाव घ्यायचं. आता बघा नाव आहे नायट्रोजन डायऑक्साइड. काय बेटा? नायट्रोजन डायऑक्साइड. त्याच्यानंतर आहे सल्फर डायऑक्साइड. कोणता बेटा? सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड. त्याच्यानंतर पुढे पहा बेटा, हे वेगवेगळे गॅसेस पाहिले. आता आपल्याला पाहिजे इनर्ट गॅस. कोणती गॅस बेटा? इनर्ट. हा शब्द नवीन आहे तुमच्यासाठी. इनर्ट म्हणजे निष्क्रिय. इनर्ट म्हणजे काय? निष्क्रिय. ते कुणासोबतही रिॲक्ट होत नाहीत. जसं कार्बन डायऑक्साइड तयार झाला, नायट्रोजन डायऑक्साइड तयार झाला, पण हे कुणासोबत रिॲक्ट होत नाहीत. म्हणून याला म्हणतात निष्क्रिय. काय म्हणतात त्याला? निष्क्रिय. म्हणजे जे कुणासोबतही क्रिया करत नाहीत त्याला काय म्हटलं जातं? निष्क्रिय. जे कुणासोबतही काय करत नाहीत, क्रिया करत नाहीत, त्यांना डॅश डॅश असं म्हटलं जातं, निष्क्रिय म्हटलं जातं. नॉन रिॲक्टिव्ह. काय म्हणायचं त्याला? नॉन रिॲक्टिव्ह. म्हणजे जे आर्गॉन आहे ना, तो नॉन रिॲक्टिव्ह आहे. नॉन रिॲक्टिव्ह. त्याचे नाव पहा बेटा. आर्गॉन. हे पाठ करायची नाव पण आपल्याला लक्षात घ्या. त्याचे नाव आर्गॉन. ऐका. झेनॉन, क्रिप्टॉन. त्याच्यामध्ये पण शॉर्टकट आहे. हिना, नीना और करीना. निऑन पण येतं त्याच्यामध्ये. हा यस. हिना हेलियम, नीना निऑन और आर्गॉन, करीना क्रिप्टॉन. फिर असं नाव आहे त्या ठिकाणी. शिकवतो मी आताच, गरज नाही, तुम्ही लहानात पुढे शिकवतो तुम्हाला. ठीक आहे. बघा आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन. कोणते कोणते झाले बेटा? आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन. पुन्हा आहे हेलियम. काय बेटा? हेलियम. बघा नाव. आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. आणखी एक आहे ओगेनिझॉन. तुम्हाला पुस्तकात नाही. त्याला शॉर्टकट सांगू तुम्हाला मी. काय करायचं माहितीये का? हीना, हीना, नीना और करीना. हीना, नीना और करीना. ही हेलियम, नी निऑन और आर्गॉन, करीना केआर क्रिप्टॉन. रंगीन, रंगीन त्याला म्हणतात रेडॉन. झेरॉक्स, झेरॉक्स त्याला म्हणतात झेनॉन.
किती शॉर्ट ट्रिक आहे, पण आता राहू द्या, आता गरज नाही तुम्हाला, फक्त सांगते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, फक्त नाव लक्षात ठेवायचं. इनर्ट गॅसेस कोणते म्हटलं तुम्ही मला काय सांगणार, नाव सांगा. चला बोला लवकर. इनर्ट गॅसेसचे नाव. आर्गॉन. ए काय ग, कळते का तुला? कोणता? आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन, हेलियम. आणखी पण नाव आहेत, बोललो ना तुम्हाला. रेडॉन आहे, ओर्गॅनिझॉन आहे, खूप नाव आहेत त्याच्यामध्ये. ते 10वीला टॉपिक आहे. आता दुसरे काय काय असतात त्याच्यामध्ये? ह्या एअर मध्ये दुसरं काय असतं बघा. अजून एअर मध्ये दुसरं असतात वॉटर वेपर असतात का नसतात? सर असतात. वॉटर वेपर असतात की नाही रे? हो. काय असतात मध्ये प्रेझेंट? वॉटर वेपर, बाष्प. काय प्रेझेंट असतात? वॉटर वेपर्स. कशामध्ये प्रेझेंट आहेत? हवेमध्ये. काय प्रेझेंट आहेत? वॉटर वेपर्स. नंतर आहे स्मोक, म्हणजे धूळ आहे. फॉग म्हणजे धुके. फॉग म्हणजे काय बेटा? धुके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे सूट. सूट म्हणजे तुम्ही जळताना बघितलं का, धूर उडतो बघा वरच्या साईडला, काळं 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 काळं, ऍश पार्टिकल. सूट. किंवा गाडीचा सायलेन्सरला काळं असतं बघा, दॅट इज अ सूट. किंवा चिमणीच्या बाजूला असतं बघा, तव्याच्या खालच्या साईडला तयार होतं, दॅट इज अ सूट. मग आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो की आपल्याला नेमकं कोणते कोणते घटक आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात? कशामध्ये? कशामध्ये? तर आपल्याला हवेमध्ये कोणते कोणते घटक आहेत? सर आताच तुम्ही सांगितलं, सर्वात जास्ती प्रमाण नायट्रोजन होता. नंबर 2 कोण होता बेटा? ऑक्सिजन होता. नंबर 3 ला कोण होता? तर कार्बन डायऑक्साइड. नाही, आर्गॉन. आर्गॉन राहिला ना रे त्याच्यामध्ये. आर्गॉन नंबर 3 ला होता. आर्गॉन किती होता बेटा? 0.9%. हा किती होता बेटा? 78%. आणि हा किती होता बेटा? 21%. हा किती होता? 0.03%. ऑदर एकूण किती होते बेटा? 0.07%. इनर्ट गॅसेसचे नाव सांगा, बोला लवकर लवकर. आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हेलियम. किंवा हेलियम, आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन. हेलियम, आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन. सांगा. हेलियम, आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन. अगेन हेलियम, आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन. अगेन हेलियम, आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन. हे काय आहेत? इनर्ट गॅसेस. इनर्ट म्हणजे काय? निष्क्रिय. निष्क्रिय म्हणजे काय? ते कुणासोबतही कंबाईन होत नाहीत. ठीक आहे. मग अजून काय प्रेझेंट आहे? तर वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे काय बेटा? बाष्प. नंतर आहे स्मोक, म्हणजे काय? धूर. नंतर कोण आहे? फॉग. फॉग म्हणजे धुके, माहितीत ना? धुके. आणि नंतर आहे सूट. सूट म्हणजे काय? काजळी. जे म्हणलं ना सायलेन्सरला वगैरे जे असतं त्याला काय म्हणायचं? सूट पार्टिकल्स. एकदा बघता फक्त फक्त बघा, शिकवायचं अजून. फक्त बघा, लिहायचं वगैरे काही नाही. तुम्ही घरी जाऊन युट्यूबला थांबून पॉज करून तेवढंच लिहू शकता तुम्ही. मम्मीचा मोबाईल घेतलाय 5-10 मिनिट, माझा व्हिडिओ तिथं पॉज करायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं? हा टॉपिक काढायचा आणि बघून लिहायचं. कळते का? ठीक आहे. बघा लोक लिहू नका, पहिला फक्त वाचा. फक्त वाचायचं, फक्त वाचायचं. कळलं बेटा सर्वांना? थोडं लवकर यायला पाहिजे तिथे. पुढे तुला कळायचं? हॅलो.
बेटा बसायचं मी 5 मिनिटात ना. आतापर्यंत जेवढं शिकला तर एक 5 मिनिट न बघता लिहून काढू शकतो. तो हे टॉपिक लिहून काढा 2 मिनिटात म्हणजे आलोच 2 मिनिटात.
झालं सर्वांचं? पाठ पण झाला असेल तुम्हाला. पाठ झालं? कोणते कोणते गॅस आहेत? इनर्ट गॅस सांगा. हेलियम, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. हेलियम, आर्गॉन, झेनॉन आणि क्रिप्टॉन. सर्वात जास्त प्रमाण कुणाचं आहे? नायट्रोजन. किती आहे? 78. 78 ना. ऑक्सिजन, आर्गॉन 0.9, कार्बन डायऑक्साइड 0.03, अदर कॉन्स्टिट्युएंट्स व्हेरी 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 गुड. ठीक आहे. आता आपल्याला पुढे सांगायचं तुमची कामं काय का बघू आपण. 1 सेकंड. सरकन एवढं वेळ नसतो, फटाफट करायचं. ठीक आहे. आता युजेस काय बेटा? युजेस कुणाचे? ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. काय बेटा? ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय? घटक. कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय? घटक ऑफ एअर म्हणजे हवेचे घटक आहेत. जे पाहिलं त्यांचं आपल्याला यूज पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? यूज. लक्षात ठेवायचं. शॉर्ट्स मध्ये सांगणार, शॉर्ट्स मध्ये मेमोराइज करायचं. कळलं पाहिजे तुम्हाला. ओके. पूर्ण पाठ करायच्या उद्या सर्व विचारणार आहे बेटा. टोटल आज जेवढं शिकवलेलं कंटेंट आहे तेवढं उद्या विचारणार. म्हणजे विचारणार. बघा नायट्रोजन पहिला कोण होता? नायट्रोजन. सर आत्ताच तुम्ही सांगितलं होतं नायट्रोजन किती प्रमाणात आहे? किती प्रमाणात आहे बेटा? 78%. नायट्रोजनचा वापर होतो ऑर्गॅनिझम त्याच्यापासून प्रोटीन तयार करतात. कोण? ऑर्गॅनिझम म्हणजे कोण? सजीव. त्याच्यापासून काय तयार करतात? प्रोटीन. काय तयार करतात? प्रोटीन. बघा नायट्रोजन हेल्प्स इन बिल्डिंग अ प्रोटीन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हो का? हेल्प्स फॉर प्रोटीन बिल्डिंग. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिने आपल्या शरीराला आवश्यक असतात. प्रोटीन बिल्डिंग फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फॉर सांगा. फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सांगा नायट्रोजन हे कशासाठी उपयोगी आहेत? तर म्हणलं एवढं जरी म्हणलं तुम्ही बघा इकडे बघा फॉर प्रोटीन बिल्डिंग एवढं जरी म्हणलं तर पकडलं जातं. एवढंच लक्षात ठेवायचं. काय म्हणायचं? फॉर प्रोटीन बिल्डिंग म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी. कुणामध्ये? कोणत्या ऑर्गॅनिझम? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रोटीन बिल्डिंग तयार करण्यासाठी. झालं. त्याचा वापर होतो कुणाचा? नायट्रोजनचा वापर. त्या ठिकाणी पहा नायट्रोजन परत वापरतात अमिनो ऍसिड तयार करण्यासाठी. कशासाठी बेटा? प्रोडक्शन ऑफ अमोनिया. प्रोडक्शन ऑफ अमोनिया कशामध्ये? सांगा. प्रोडक्शन ऑफ अमोनिया. बोला लवकर. काय बेटा? प्रोडक्शन म्हणजे निर्माण करणे. कुणाला निर्माण करणे? अमोनियाला निर्माण करण्यासाठी. कुणाला निर्माण करण्यासाठी? अमोनियाला निर्माण करण्यासाठी याचा वापर होतो. आणि तिसरा बघा या ठिकाणी याचा जो वापर आहे हा होतो एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ. एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ. हे काय प्रकार आहे सर? बेटा तुमचे चिप्स वगैरे असतात ना त्याच्यामध्ये हवा राहते का? ती हवा कशीच राहते? नायट्रोजन. आलं का लक्षात? चिप्स मध्ये कोणती हवा राहते म्हणलं तुम्हाला? कोणत्याही डब्या कुरकुरामध्ये तर काय म्हणणार? उत्तर देणार तुम्ही? व्हेरी गुड. काय राहणार? पक्क लक्षात राहील. यस. मग ह्याचा वापर कशासाठी करतात? सर प्रोटीन बिल्डिंग साठी करतात. व्हेरी गुड. पुन्हा कशासाठी बेटा? प्रोडक्शन ऑफ अमोनिया. प्रोडक्शन ऑफ अमोनिया. आणि तिसरा आहे एअर टाईट पॅकेजिंग. तिसरं काय बेटा? एअर टाईट पॅकेजिंग. आता तिन्हीच्या तुम्ही सांगता का? बघूया. आम्हाला अपेक्षा तुम्ही सांगाल तिन्ही पण सांगता. अरे चुकलं तुझं. सांग. नंबर 1 हा एअर टाईट पॅकेजिंग. काय करतात? एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ. ऑफ फूड स्टफ. एनी प्रॉब्लेम? दुसरा सांगा. अमोनिया प्रोडक्शन. काय होतं बेटा? अमोनिया प्रोडक्शन. तिसरा काय होता? प्रोटीन बिल्डिंग. तिसरा काय होता?
प्रोटीन बिल्डिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रोटीन हा जमायचा प्रोटीन बिल्डिंग की दुसरं काय. हा बाय 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 प्रोटीन बिल्डिंग काय बेटा अवघड आहे. दुसरा आहे त्याच्यामधला आपला ऑक्सिजन. हे तर आपल्यासाठी गरजेचंच आहे रे ऑक्सिजन. ऑक्सिजन मदत करतो जळण्यासाठी. एखाद्या पदार्थाला जाळायचं असेल तर आपल्याला रूम मध्ये जाळता नाही म्हणजे बंद खाली जाळता येत नाही तर त्याला जळण्यासाठी मदतशीर कोण आहे ऑक्सिजन. हेल्प फॉर कंबशन. हेल्प फॉर नंबर 1 काय म्हणलं बेटा हेल्प फॉर कंबशन. जळण्यासाठी मदत करतो. कशासाठी करतो बेटा जळण्यासाठी. पुन्हा अजून कशासाठी बेटा आपण काय घेतो आता आपण श्वास घेतो बरोबर आहे. मग काय रेस्पायरेशन त्याला काय म्हणतात रेस्पायरेशन किंवा रेस्पिरेशन. रेस्पिरेशन काय बेटा रेस्पिरेशन त्याला म्हणतात श्वसन. श्वसन काय ना चला लक्ष द्या. ऑक्सिजनचा वापर कशासाठी होतो कंबशन. दुसरा होतो रेस्पायरेशन. सांगा ऑक्सिजन कशासाठी वापरतात कंबशन. दुसरा काय रेस्पायरेशन. कंबशन म्हणजे काय एखाद्या पदार्थाला जळण्यासाठी एखाद्या पदार्थाला जाळण्यासाठी किंवा जळण्यासाठी त्याचा वापर होत असतो. दॅट इज काय म्हणतात त्याला कोण मदतफुल आहे. कोण मदतफुल आहे ऑक्सिजन मदतफुल आहे. कोण मदतफुल आहे ऑक्सिजन मदतफुल आहे. त्या ठिकाणी कोण मदतफुल आहे सांगा. त्याची गेल्या आहे कधी गेल्या पाहू संपले का सांगायचं ना मला. मग अरे यार दुसरं एक होतं इथं अजून सांगत जा बरं. नाही ते नाही कोणी म्हणे तुम्ही म्हणा सर लेट गेल्यावर एवढं तल्लीन झालतो का शिकवताना. नको मग इकडं सर. हॅलो मग घेत राहायची आता बघ झालं. तिसरा बघा कार्बन डायऑक्साईड. तिसरा कोण आहे बेटा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा वापर कशासाठी होतो तर परफॉर्म फोटोसिंथेसिस. काय बेटा परफॉर्म फोटोसिंथेसिस. परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजेच काय बेटा तर काय आहे बाई परफॉर्म सांगा फोटोसिंथेसिस म्हणजे काय बेटा प्रकाश संश्लेषण. याला काय म्हणतात प्रकाश संश्लेषण. काय कार्बन डायऑक्साईड वनस्पती स्वतः ग्रहण करतात आणि स्वतःचं स्वतः तयार करतात त्यालाच काय म्हणतात फोटोसिंथेसिस. वनस्पती स्वतःचं स्वतः तयार करतात त्यालाच काय म्हणतात फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. दुसरा बघा याचा वापर होतो जाळ भिजवण्यासाठी. काय भिजवणार जाळ भिजवण्यासाठी. कशासाठी बेटा जाळ भिजवण्यासाठी म्हणजे फायर एक्सटिंग्विशर. काय बेटा फायर हिला सोडणे जाऊ फायर एक्सटिंग्विशर. काय बेटा फायर एक्सटिंग्विशर म्हणजे कशासाठी जाळ भिजवण्यासाठी. जाळ भिजवण्यासाठी. सोपा का अवघड आहे सोपा आहे ना.
कार्बन डायऑक्साईड बघा, कार्बन डायऑक्साईड कुठे वापरलं तर तुम्ही काय म्हणता, फोटोसिंथेसिस साठी, फायर एक्सटिंग्विशन साठी. आर्गॉनचा वापर कुठे केला जातो, आर्गॉन, आर्गॉन इलेक्ट्रिक बल्ब कुठे बेटा, बल्ब मध्ये. करतो का आवाज येतो का बल्बाचा बेटा, मग गॅस बाहेर येते बघा, दॅट इज द इलेक्ट्रिक बल्ब. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक बल्ब. हा बोलणार आहे, बोल. बर बर आदेश, करेक्ट. काय करतो मी तुला 5 ते 10 मिनिटात कॉल करतो लाईव्ह चालू. आता पुन्हा लिहायला लावणार तुम्हाला बरं काय, पूर्ण लिहायला लावणार, पहिला समजून घ्या बाबा, ठीक आहे. मग आर्गॉन कुठे आर्गॉन काय, इलेक्ट्रिक बल्ब. पुन्हा आहे हेलियम, कोणता बेटा, हेलियम. 5वा आहे हेलियम, कोणता, हेलियम. हेलियम बी कोणता गॅस आहे, इनर, आणि आर्गॉन बी कोणता आहे, इनर. आताच समजून तो वरील. आणि या ठिकाणी हेलियम वापरतात टू ऑब्टेन लो टेम्परेचर. काय आहे बेटा, टू ऑब्टेन लो टेम्परेचर, टू ऑब्टेन लो टेम्परेचर, कमी तापमान मिळवण्यासाठी. टू ऑब्टेन लो टेम्परेचर, काय म्हणलं बेटा, टू ऑब्टेन लो टेम्परेचर. आणि पुन्हा याचा वापर केला जातो जनरेटिंग लिफ्ट इन एअरफेस अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरफेस, एअरशिप. विमान जे असते ना वरी उचलण्यासाठी याचा वापर केला जातो. जनरेटिंग हा सांगा, लिफ्ट इन डॅश डॅश एअरशिप, लिफ्ट इन एअरशिप. नंतर आहे 6वा निऑन, कोणता बेटा, निऑन. निऑनचा वापर केला जातो डेकोरेटिव्ह लाईट. कुठे बेटा, म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी लाईट जे असतात ना, डेकोरेटिव्ह लाईट, त्याच्यामध्ये कुणाला वापरतात, निऑनला. कुणाला वापरतात, निऑनला. जे रोडच्या बाजूला वगैरे असतात बघा, बैठला का, मोठे मोठे असतात बघा, त्याच्यामध्ये डेकोरेटिव्ह लाईट युज्ड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट, फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय बेटा, जाहिरात. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय रे, जाहिरात. कुठे असतात, रोडच्या बाजूला. कुठे असतात, रोडच्या बाजूला असतात. 7वा आहे क्रिप्टॉन. 7वा काय बेटा, क्रिप्टॉन. आणि क्रिप्टॉनचा जो वापर केला जातो, क्रिप्टॉनचा वापर केला जातो फ्लोरेसेंट बल्ब मध्ये. कशामध्ये बेटा, फ्लोरेसेंट बल्ब. कोणते बल्ब, फ्लोरेसेंट बल्ब. कोणत्या बल्ब मध्ये, फ्लोरेसेंट बल्ब म्हणजे जास्ती ब्राईटचे असतात, खूप ब्राईटनेस असतो, त्याला काय म्हणलं जातं, फ्लोरेसेंट बल्ब. आणि लास्ट आहे झेनॉन. झेनॉनचा वापर केला जातो फ्लॅश फोटोग्राफी मध्ये. कशामध्ये, फ्लॅश, ते फोटो काढताना खिचिक हे होते बघा, दॅट इज द फ्लॅश फोटोग्राफी. ठीक आहे, चला नीट पहा, लक्ष द्या माझ्याकडे. पहिला काय म्हणतात, नंबर 1 बघा, की नायट्रोजन कुठे वापरतात, लवकर सांगा. एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ मध्ये वापरतात. पुन्हा अमोनियाच्या प्रोडक्शन साठी, प्रोटीन ब्रीडिंग कुणासाठी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी. ऑक्सिजन कुठे वापरतात सांगा बेटा, तर कंबशन साठी, रेस्पिरेशन साठी. कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस साठी, आणि फायर एक्सटिंग्विशर मध्ये जाळ विझवण्यासाठी. ओके, अग्निशमन त्या हे इथे बघा धूर काढतात बघा, तो असतो. ह्याचे खूप वापर, फक्त मी 2 दिले, ह्याचे 17-18 कमीत कमी निघतात. आर्गॉनचा वापर कुठे होतो, इलेक्ट्रिक बल्ब मध्ये होतो. हेलियमचा वापर कशासाठी होतो बेटा, लो तापमान मिळवण्यासाठी, टू ऑब्टेन लो टेम्परेचर. आणि पुन्हा कुठे होतो सांगा, जनरेटिंग लिफ्ट एअरशिप. म्हणजे एअरशिपला मला एक सांगतो, पहिलाच लहान लेकराला शिकवायला मला पहिलाच कंटाळा. वर्गात बसला ना, शिस्त बसायचं, चाल शिकायचं, आणि कॅपॅसिटी ठेवायचं, 4-4 घंटे बसायचे. टाइमपास करायचा असला तर क्लास सोडायचं, निघून जायचं. माझ्यापाशी अजिबात चालत नाही. शिस्त ठेवायचं, वर्गामध्ये मॅनर्स ठेवायचं. ते दुसऱ्या ट्युशन सारखं येऊन बसून इथे निघून जायचं नाही, मला अजिबात चालत. बसताना मॅनर्स असायला पाहिजे, व्यवस्थित बसलं पाहिजे. उगा उ करायचं तोंड येडा का इथं शिकवायला. हा बघा, त्याच्यामध्ये निऑन डेकोरेटिव्ह लाईट मध्ये वापरतात. कुठे वापरतात, डेकोरेटिव्ह लाईट ऍडव्हर्टाइजमेंट साठी वापरलं जातं. क्रिप्टॉन काय, फ्लोरेसेंट बल्ब. फ्लोरेसेंट बल्ब म्हणजे जो काही जास्ती ब्राईट असतो त्याला फ्लोरेसेंट बल्ब म्हणतात. पुन्हा कोणा बेटा, झेनॉन. हे कोणा एन आहे बरं का, झेनॉन. हे कुठे वापरतात, हे कुठे वापरतात, फ्लॅश फोटोग्राफी कॅमेरामध्ये, फ्लॅश फोटोग्राफी मध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे बेटा, नाही ना. हे लिहू शकता बघून एकदा. चला सर्वांनी एकदा बघून लिहा बेटा, सर्वांनी टोटल टॉपिक.